नमस्कार, मी विशाल पाटील. राजकारण, गुन्हे, आंदोलन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी सगळं काही एका दिवसात घडताना दिसतंय. कुठे मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे हे दौऱ्यावरती राजकारणाचा नवा सूर छेडताना दिसले, तर बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान रणात रंगतंय. शिक्षकांचा संताप, स्मोक डिटेक्टरचा घोटाळा आणि पुण्यामधील भोंदूबाबाची 14 कोटींची फसवणूक या घटनांनी राज्य हादरलेलं आहे. दरम्यान पवारांची राष्ट्रवादी नव्या समीकरणांसाठी सज्ज आहे. राहुल गांधींचं जेन झीला थेट आवाहन पाहायला मिळालं, तर झाकीर नाईकला बांगलादेशात नो एंट्री आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती चीन, अमेरिकेतली करार आणि फिलिपाईन्समध्ये वादळाचा तडाखा या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. उद्धव ठाकरे हे आजपासून मराठवाडा दौऱ्यावरती असून त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधलाय. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली मदत पोहोचली आहे की नाही याचा सखोल आढावा ठाकरे या दौऱ्यादरम्यान घेणार आहेत. बीड, लातूर, नांदेडसह मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांना भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतलेत. जर सरकारनं न्याय दिला नाही तर आंदोलनाला हाक देणं आम्हाला भाग पडेल असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसतंय. सोबतच सत्ताधाऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयावरती उद्धव ठाकरे यांनी मात्र तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना निवडणुकीसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना थेट सवाल केलेला आहे. यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगलंच धारेवरती धरलंय. काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी अजित पवारांबाबत सुरुवातीला पाहूया. अजित पवार काय म्हणाले? आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले, बरोबर ना? मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ, कर्जमाफी नाही तर मत नाही. हे गावागावात बोर्ड लावा. अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा. मी मगाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी. नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात हलवा आणि सही करा ना कर्जमाफीवरती, असं माझं म्हणणं आहे. इतकंच काय तर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही थेट हल्ला चढवलाय. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता केवळ निवेदन नव्हे तर लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. सरकारकडून आश्वासनं मिळत असली तरी देखील प्रत्यक्षात मदत थांबली असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत सांगितलं की आता एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. कर्जमुक्ती आणि शेतकरी मदत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धारही ठाकरेंनी बोलून दाखवला. एक मैं बात आपको बताता हूं, असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात, आता यांना अंदर की बात बरंच माहिती आहे. अंदर की बात ये है की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे. मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील? आता जेव्हा मी तुम्हाला हाक देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत. आहे तयारी? जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये नाही तोपर्यंत सरकारला. ठरला निश्चय? शिवसेना तुमच्या सोबत आहे. उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर महाराष्ट्रामधील राजकारणामध्ये नव्या तापमानाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालंय. तसंच सध्याची स्थिती पाहता मुद्द्या एवढी आरोप प्रत्यारोपांचा खेळ अधिक प्रभावी होताना दिसतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.